नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुमच्या आयुष्यातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना संपत आला आहे. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बरेच असे उपाय केले असतील की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. तर काही कारणास्तव तुम्हाला उपाय करणे शक्य झाले नसेल तर आता श्रावण महिना संपत आहे. आता तरी एक हा शेवटचा उपाय तुम्ही नक्की करा. बघा मंडळी, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, खूप सारे प्रयत्न देखील करतो, तरी देखील आपल्याला यश मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची, परमेश्वराची साथ मिळत नाही. तर आपल्या या कष्टाला, प्रयत्नांना नशिबाची साथ मिळण्यासाठी हा श्रावण महिना म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे. या श्रावण महिन्यात केलेले उपाय आपल्याला नक्की यश मिळवून देतील. तर श्रावण महिना संपण्या अगोदर हा एकच उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे पूर्ण श्रावण महिना सेवा केल्याचे फळ तुम्हाला मिळू शकते. तर तो उपाय अगदी काही अवघड नाही, जास्त वेळ घेणारा, खर्चिक नाही. हा उपाय एकदम साधा, सरळ, सोपा आहे, कोणीही करू शकतं. तर श्रावण महिना संपण्या अगोदर हा उपाय नक्की करा. त्या अगोदर हा उपाय कसा करायचा आहे ते नीट सविस्तर ऐकून घ्या आणि मगच उपाय करा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच या उपायाबद्दल खास माहिती देणार आहे. आपण सगळेजण जाणतो की श्रावण महिना हा भगवान शंकरांचा सर्वात प्रिय महिना आहे. त्यामुळे या महिन्यात भोलेनाथांची सेवा केली जाते. पिंडीवर शिवामूठ वाहिली जाते. या महिन्यात महिलांनी उपवास, पूजा अर्चा, व्रत केली की त्यांच्या जीवनात सुख, शांती येते. पण प्रश्न असा आहे की जर कोणाला रोज पूजा करता आलीच नाही किंवा वेळ मिळालाच नाही तर काय करायचं? काही हरकत नाही, कारण श्रावण महिना संपण्या अगोदर एक हा सोपा उपाय तुम्ही करा. तर तो उपाय कोणता आहे ते ऐका. तर तो उपाय आहे महादेवाच्या पिंडीला बेलपत्र आणि पाणी अर्पण करायचं आहे. तर हा उपाय असा सरळ करायचा नाही. हा उपाय अगदी पायरी पायरीने, मनोभावे, श्रद्धा ठेवून करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे ते नीट ऐका. श्रावण महिन्यातील ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी उठायचं, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आणि आपल्याकडे जे उपलब्ध असतील ती स्वच्छ कपडे घालायची. शक्यतो पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा. तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते घालू शकता, कारण हे रंग पवित्रता आणि शांतीचे प्रतीक मानले जातात. हा मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, काळ्या रंगाची कपडे परिधान करायची नाही. काळा रंग परिधान करून कोणत्याही परमेश्वरांची सेवा, उपासना करायची नाही. तर हा उपाय कुठे करायचा? तर हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ करू शकता किंवा आपल्या देवघरात देखील महादेवांची पिंड असते, तिच्या समोर बसून देखील हा उपाय आपण करू शकतो. जर आपल्याला मंदिरात जाणे शक्य असेल तर अतिशय उत्तम, नाहीतर आपण घरातही हा उपाय करू शकतो. उपाय अगदी साधा आहे. तर या उपायासाठी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी जल घ्यायचं आहे. जल म्हणजे पाणी. हे पाणी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. हे पाणी शुद्ध असावं आणि या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल सोडायचं आहे. आपल्या घरामध्ये नेहमी गंगाजल असावं. रोजच्या पूजेच्या पाण्यामध्ये देखील थोडंसं गंगाजल मिसळूनच देवपूजा करावी. शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी जे पाणी आपण घेतो त्यामध्ये अगदी 2-3 थेंब गंगाजल घाला आणि ते महादेवाच्या पिंडीवर वाहा. शिवलिंगावर दूध आणि मध देखील अर्पण करायचं आहे. जास्त घ्यायचं नाही, पण अगदी थोडं दूध आणि 1-2 थेंब मध त्यामध्ये मिसळायचं आहे. आता इथे पहा, शिवलिंगावर दूध आणि मध देखील अर्पण करायचं आहे. अगदी 2 चमचे दूध आणि 2 थेंब मध घेऊन हे मिश्रण तयार करायचं आहे आणि शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आता इथे पहा, आपण स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्वच्छ करून घेतले आहे आणि त्यानंतर दूध आणि मध अर्पण केला आहे. पुन्हा एकदा त्यावर आपण जे स्वच्छ पाणी घेतलं आहे, ज्यामध्ये गंगाजल घातला आहे, ते शिवलिंगावर घालायचं. पुन्हा एकदा शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आणि मग पूजा करायला सुरू करायचं. तर आता या शिवलिंगावर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. ही बेलपत्र स्वच्छ धुतलेली असावीत.
3, 5 किंवा 11 बेलपत्र तुम्ही घेऊ शकता. बेलपत्राचं वरचं टोक महादेवाकडे ठेवून अर्पण करायचं. बेलपत्र हे पालतं घालून अर्पण करायचं. प्रत्येक वेळेस बेलपत्र ठेवताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्रामध्ये खूप जास्त ताकद आहे. या मंत्रामध्ये सकारात्मक ताकद आहे, जी आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करतील. त्यानंतर शिवलिंगाजवळ छोटासा दिवा लावायचा आहे, धूप लावायची आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. प्रार्थना अगदी साधीच असावी. हे भोलेनाथ, आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि सौख्य नांदो. जर महिला हा उपाय करत असतील तर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. कुटुंबात समृद्धी आणि आनंद वाढो ही प्रार्थना करायची आहे. जर पुरुष हा उपाय करत असतील तर आपल्या कामामध्ये प्रगती होण्याची प्रार्थना करायची आहे. प्रत्येक कामामध्ये यश येण्याची प्रार्थना करायची आहे. आणि शेवटी तुम्हाला शक्य असल्यास प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालताना देखील मनामध्ये ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे. आता जर हा उपाय तुम्ही घरातच केला असेल तर तुम्हाला प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तरच प्रदक्षिणा घाला, नाहीतर राहू द्या. तर या उपायाने असंख्य फायदे आपल्या आयुष्यात आपल्याला मिळणार आहेत. या उपायाने आपल्या घरामध्ये शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. महिलांमध्ये सौभाग्य वृद्धी होते. पती पत्नींच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात धनधान्य आणि समृद्धी नांदते. आरोग्य सुधारते. मानसिक ताण कमी होतो आणि संकट दूर होतात. महादेवांची कृपा वर्षभर आपल्यावर राहते. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते. पतीचा एखादा व्यवसाय असेल तर तो भरभराटीला लागतो. अडखळलेली कामे मार्गी लागतात. ग्रहदोष, पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या अडखळलेल्या कामातील अडथळे दूर होतात. आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश येऊ लागते. तर तुम्ही हा उपाय करा आणि मग पहा तुम्हाला काय परिणाम जाणवतात. तर मंडळी, हा उपाय किती सोपा आहे ना. अगदी सहज तुम्ही करू शकता. फक्त थोडंसं पाणी, थोडंसं दूध, मध आणि काही बेलपत्र एवढंच करून तुम्ही भगवान शिवांची कृपा मिळवू शकता. श्रावण महिना हा खरं तर भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव आहे. म्हणून मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. मनापासून केलेली छोटीशी पूजा देखील महादेव लगेच स्वीकारतात. म्हणून मंडळी, श्रावण महिना संपण्या अगोदर हा उपाय नक्की करा आणि मग पहा तुमच्या जीवनात सुख, शांती, प्रेम आणि समृद्धी कशी वाढते. चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर अशीच माहिती रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका.